मित्र हो नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्रीचं एक वेगळं स्थान आहे. काही वर्षांपूर्वी मातोश्रीवरूनच महाराष्ट्राचं राजकारण हलत होतं, डुलत होतं. एवढं या मातोश्रीचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा होता. सत्ता आली आणि गेली, पण युतीच्या काळात ठाकरे घराणं हे कधीही सत्तेत सहभागी झालं नाही. मात्र सत्तेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे यांच्याच हाती राहिला. ही प्रथा परंपरा मोडीत काढली ती बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी. या दोघांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर आदित्य ठाकरे हे राजशिष्टाचार मंत्री झाले. मित्रांनो, आपली असलेली हुकूमत, पक्षावर असलेली हुकूमत सोडून किंवा त्या हुकूमतीसह मुख्यमंत्री होणं हा निर्णय उद्धव ठाकरे यांचा बरोबर होता की चुकीचा होता, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याचं निमित्त काय आहे? तुम्ही म्हणाल की हा मुद्दा आता चर्चा करण्यासारखा आहे का? तर नक्की आहे. कारण नुकताच उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये पुन्हा उद्धव ठाकरे एंट्री करणार का, या विषयावरून हा व्हिडिओ बनवत आहे. कारण त्याला याचासुद्धा संदर्भ आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, शेवटपर्यंत पहा. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री झाले. तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री होणं हे कधीही चर्चेतसुद्धा नव्हतं. सांगायचं झालं वेगळ्या भाषेत तर अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील असं विधानसुद्धा त्यावेळी निवडणुकीपूर्वी कोणी केलं नव्हतं. आता उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी भाजपने बंद दाराआड चर्चा केली होती. त्यावेळी अमित शहानी त्यांना आश्वासन दिलं होतं की अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचं. पण भाजपचे नेते असतील किंवा एक संघ असलेल्या शिवसेनेचे नेते असतील, कोणीसुद्धा कुठल्याही मीडियासमोर किंवा जाहीर सभेमध्ये असं कुठेही स्टेटमेंट केलं नव्हतं की अडीच वर्ष मुख्यमंत्री देण्याचं भाजपने मान्य केलं आहे. झालं, विधानसभा निवडणुका झाल्या, भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं. त्यावेळी भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार? अर्थातच देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे आलं. आणि या नावाला या नावाला म्हणण्यापेक्षा या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार असाल तरच आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, अशी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. आणि हीच संधी साधून शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग राबवला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करतो असे आश्वासन देऊन शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आपल्याकडे ओढलं. उद्धव ठाकरे यांनी मागचा पुढचा विचार न करता महाविकास आणि स्वतःचे विचार आचार काही ध्यानात न घेता आपल्याला जो जनाधार मिळाला आहे तो युती म्हणून मिळाला आहे, हे सर्व विसरून त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. आता हा निर्णय बरोबर होता की चुकीचा होता? या निर्णयाने त्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं, हे सर्व आज आपण व्हिडिओतून आजच्या पाहणार आहोत. मित्रांनो, इतके वर्ष मातोश्रीचं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं स्थान आहे. ते याच्यासाठी की बाळासाहेब ठाकरे यांची करडी असलेली शिस्त, त्यांनी पक्ष उभा करण्यामध्ये केलेला कडवा संघर्ष आणि त्यामुळे पक्ष उभा करण्यासाठी काय लागतं किंवा पक्ष टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं याची खाच खळगे त्यांना सगळे माहिती होते. महत्त्वाचं म्हणजे एवढ्या वेळा सत्ता आल्या त्या प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे नातेवाईक कधी सत्तेमध्ये सामील होऊ दिले नाहीत, ना ते स्वतः सत्तेमध्ये सामील झाले. पण प्रत्येक वेळी त्यांनी रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवला. रिमोट कंट्रोल आपल्याकडे असण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. त्याची कारणं वेगळी होती. कारण जर आपण रिमोट कंट्रोल पण हाती ठेवायचा म्हटलं आणि सत्तेमध्ये सामील व्हायचंसुद्धा म्हटलं तर दोन्ही गोष्ट आपल्याला परवडणार नाही. कारण सत्ता येते जाते, पक्ष हा आपलाच राहतो. ज्या पक्षावर आपलं पोट भरतं आहे त्या
पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकीकडे सत्तेकडे दुर्लक्ष केला तरी चालेल, पण पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे तत्त्व त्याने आयुष्यभर पाळलं. ते नुसते भाषणातच बोलले नाही, तर ते तत्त्व त्याने आयुष्यभर पाळलं. त्यांनी इतरांना मुख्यमंत्री केलं. उद्धव ठाकरे हे जेव्हा महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन शिवसेनेची पण त्याच्यात सत्ता आली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्यावर एवढा आनंद झाला. बाळासाहेब ठाकरे विचार करतात तर ते कित्येक वेळा मुख्यमंत्री बनले असते आणि महाराष्ट्राने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर ते स्वतःला जाहीर करतात तर महाराष्ट्राने त्यांना कित्येक वेळा मुख्यमंत्रीपदी बसवलं असतं. पण त्यांनी कधीही स्वतः त्याचा अफसोस झाला नाही. उद्धव ठाकरे यांच्या मनात सुप्त का असेना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा होती, मनीषा होती. हे त्यांच्या एवढ्याशा आणि अतिशय घाईत घेतलेल्या कृतीच्या निर्णयातून दिसून येतं. मित्रहो, मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा त्यांनी कधी बोलून दाखवली नाही, पण त्यांच्या मनात ती होती आणि अपघाताने का होईना अचानक मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी त्या पदावर बसण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपदी बसल्यावर जवळपास 5-6 महिने झाले असतील, कोरोना आला. त्या काळात उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर बसूनच कारभार हाकावा लागला. कोरोना गेला तरी त्यांनी फार काही वर्षावर राहणं पसंत केलं नाही. असं म्हटलं जातं की मुख्यमंत्रीच्या पदाच्या कार्यालयातसुद्धा ते फार काळ दिसले नाहीत. त्यांनी सगळा कारभार जो आहे तो मातोश्रीवरून हाकला, फेसबुक लाईव्ह करून हाकला, असे वगैरे वगैरे. त्यांनी कारभार कसा केला याच्यापेक्षा तो कारभार फलद्रूप झाला का हा एक महत्त्वाचा विषय आहे. मित्रहो, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर आज काय झालं असतं ते आपण पाहू. मुख्यमंत्रीपदी जर उद्धव ठाकरे बसले नसते तर शिवसेना भाजप एकसंघ राहिली असती. आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेना भाजप एकसंघ राहण्याचा प्रश्नही जरा बाजूला सारू, महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पक्ष एकसंघ राहिला असता. तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर ते महाविकास आघाडीनं त्यांच्यावर केलेले उपकार होते. कारण उद्धव ठाकरेंकडे स्वतःचं संख्याबळ त्या मानानं कमी होतं. महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी याच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवायला तयार झाले. आजपर्यंत जे शरद पवारांचं राजकारण राहिलं आहे ते असं राहिलं आहे की दुसऱ्याला काटा जरी टोचायचा असला तर त्या काट्याचं जे झाड असतं निवडुंगासारखं, ते सुद्धा आपलं वापरायचं नाही, ते सुद्धा शत्रूचंच वापरायचं. त्या शत्रूच्या झाडातला काटा काढायचा आणि तो त्याच्याच पायात खुपसायचा. हे राजकारण शरद पवारांनी आजवर केलं आणि तेच राजकारण तोच फंडा त्यांनी इथेसुद्धा वापरला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी भाजपच्याच विचारांच्या असलेल्या आणि ह्यांच्या विचाराच्या विरुद्ध असलेल्या, शरद पवार यांच्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद बहाल केलं. काँग्रेसनं सुद्धा तेच केलं. आता प्रश्न असा राहिला की उद्धव ठाकरे यांचं काय याच्यात नुकसान झालं. उद्धव ठाकरेंचं नुकसान असं झालं की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असण्यापेक्षा महाविकास आघाडीचे मांडलिक बनले याच्यासाठी मी म्हणतो कारण एकनाथ शिंदे ज्यावेळी पक्षातून बाहेर पडले, उद्धव ठाकरे गटातून म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडले, त्याच्या जवळपास 8 ते 10 महिने अगोदर या नाराज आमदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना निवेदन दिलं होतं. मला अजूनही आठवतं आहे, भरत शेठ गोगावले इथपासून ते अगदी रामदास कदमही आय थिंक त्यांच्याबरोबर होते. असा नाराज आमदारांचा गट उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यांचं निवेदनसुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं नाही. उद्धव ठाकरे यांना ते भेटण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांची कैफियतच अशी होती की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून बसल्याचा आनंद आहे, पण आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, काही सांगायचं आहे, आमची नाराजी तुम्हाला सांगायची आहे. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. कारण उद्धव ठाकरे तोपर्यंत बडव्यांच्या या गराड्यात अडकून पडले होते. चारही बाजूने बडव्यांचा गराडा आणि मध्ये उद्धव ठाकरे. ते जनतेला सामोरे जातानासुद्धा फेसबुक लाईव्हवरूनच जायचे. बाकी जनतेशी त्यांचा संपर्क तुटला होता. आता मला सांगा, हे एवढे मोठे नाराज आमदार आहे, ते नेमकं काय नाराजी आहे त्यांची? कारण त्यांच्या प्रत्येक आमदार हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. त्यांच्या जीवावरच मुख्यमंत्री बसतो. आमदारांनी जर त्यांचं पाठबळ काढलं तर मुख्यमंत्र्यांची जी खुर्ची आहे ती उभी राहील का हो? पडणार आहे. मग तेच नाराज आमदार एवढ्या मोठ्या संख्येनं, मी एका आमदाराची नाराजी समजू शकतो, एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार नाराज आहेत. ते का आहे त्यांच्याशी बोलूया, कारण ते तुमच्या पक्षातले होते. मित्रहो,
कुठल्या एका शेजाऱ्यानं तुमच्यावर काय म्हणतात ते खूप उपकार केले म्हणून तुम्ही स्वतःच्या नात्यातला म्हणजे ज्या कुटुंबात तुम्ही राहताय त्या कुटुंबाला तुम्ही परक करीत नाही ना, त्याला अगोदरच स्थान देणार, जवळचं स्थान देणार. उद्धव ठाकरेंनी ते नाही केलं. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आणि ते महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदी बसवलं. त्याच धुंदी दिवसभर राहायचे आणि ते म्हणतील तसं करायचे. आता प्रशासकीय अनुभव पाहायला गेला तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शून्य अनुभव होता. त्या उलट दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण त्यावेळी एक संघ होती. अगदी अजित पवारांसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त अनुभव होता. त्यामुळे अर्थातच उद्धव ठाकरे बावले बनले त्यांच्या हातात. दुसरीकडे शिवसेनेमधली अंतर्गत नाराजी वाढू लागली, कारण उद्धव ठाकरे कोणालाच भेट देत नव्हते आणि त्याच्यातून त्याच दुखऱ्या नसेवर जसं जे राजकारण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर केलं तेच राजकारण भाजपने उद्धव ठाकरेंवर केलं. आता हे मी कसं बोलतोय बघा. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची दुखरी न सोडकली की त्यांना सत्तेत सामील व्हायचं, म्हणजे सत्तेत तर सामील होणारच होते ते, पण त्यांना कुठलं मोठं पद हवं, मुख्यमंत्रीपद त्यांच्या पक्षाला, ही दुखरी न सोडकली. आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना फोन करून असं विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपदच हवं आहे ना, तुम्हाला 5 वर्ष आम्ही मुख्यमंत्रीपद देतो विना अट, कोणतीही अट ठेवणार नाही, पण तुम्ही महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री व्हायचं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद दिसताच बघा त्यांनी विचार कसा केला, आपण 2.5 वर्ष फक्त भाजपले पद मागतो आहे मुख्यमंत्रीपद, पण ते देत नाहीत, पण महाविकास आघाडीला आपल्याला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद देणार आहे. हा विचार त्यांनी केला आणि ते मुख्यमंत्रीपदी बसले. त्याचे साईड इफेक्ट काय होणार आहेत त्याचं काहीसुद्धा त्यांनी हे केलं. मित्रांनो, आपल्याला दुखायला लागतं ना त्यावेळी आपण पेन किलर घेतो, पण पेन किलर घेताना आपण विचार करतो का हो की त्याचे साईड इफेक्ट पुढे काय होणार आहेत. प्रत्येक वेळी दुखलं की पेन किलर घेतला तर तुमचं आयुष्य किती कमी होईल ते डॉक्टरना विचारा. तर तशीच शरद पवारांनी त्यांना एक छान असा हा दिला, पण त्याचे साईड इफेक्ट काय होतील पुढे ते त्यांनी विचारलं नाही, त्यांनी विचार केला नाही, किंवा त्यांच्यासोबत जे कोणी त्यांच्या पक्षातले बडवे होते वरिष्ठ पदाधिकारी त्यांनी सांगितलं नाही. मुख्यमंत्रीपदी बसले. आता मुख्यमंत्रीपदी बसल्यावर ते मांडलिकच बनले महाविकास आघाडीचे. मग त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांच्या भेटी कमी मिळू लागल्या, पक्षातले लोक नाराज होऊ लागले, त्यांना निधीसुद्धा मिळत नव्हता. मुख्यमंत्रीपदी यांचा माणूस बसूनसुद्धा त्यांच्या पक्षातल्या आमदारांना निधी मिळत नव्हता, अशी ओरड करू लागले. आणि ही ओरड मित्रांनो अशी नव्हती बरं, अचानक झाली. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला अचानक गेलेले नाहीत, ते अगोदर नाराज होते आणि त्या नाराजी निवेदनाच्या मार्फत बोलून दाखवलेली होती. तुम्ही या गोष्टी बघू शकताय चॅनेलवर वगैरे. असं असताना त्यांनी दुर्लक्ष केलं की हे आमदार आपले काय करणार आहेत. एवढी साधी गणितसुद्धा त्यांना कळलं नाही की एवढा मोठा आमदारांचा गट नाराज आहे, तर त्यांची नाराजी विचारू तर त्यांची बैठक तर लावू. एकसुद्धा पक्षीय आमदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी या काळात घेतली नाही. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की शरद पवारांनी कसा यांच्या दुखऱ्या नसेवर रामबाण इलाज केला, तसाच इलाज यांची जी नाराज आमदारांची जी दुखरी नस होती ती ओळखून भाजपने केला. भाजपने या नाराज आमदारांचा एक गट केला. नंतर त्याच्या कायदेशीर बाबी तपासत्या की किती आमदार येणार आहेत त्याचा अंदाज घेतल्यानंतर त्यांना मग गुवाहाटीला पाठवलं आणि एक मोठा स्फोट झाला. उद्धव ठाकरेंची खुर्ची पडली. एकीकडे तुम्हाला माहिती असेल ही गोष्ट महाविकास आघाडीतल्या म्हणजे विशेष करून शरद पवार यांनासुद्धा माहिती होती असेल. हा व्यक्ती काय 5 वर्ष काढणार नाही, भाजप काहीतरी बॉम्ब फोडणार. आणि कदाचित मला तर असं म्हणायचं आहे की शरद पवारांनी सुद्धा छुपा पाठिंबा याला दिलेला असू शकतो या प्लॅनिंगला. कारण जेव्हा महाराष्ट्रात काहीतरी अघटित राजकारण घडतं त्यावेळी प्रत्येक असे ना शरद पवारांचा थोडा तरी सहभाग दिसतो. मी म्हणत नाही त्यांचा हात असेल, पण हाताचा बोट तरी असतो त्या प्रकरणामागे, एवढं निश्चित. तसं त्यामुळे शरद पवारांना आनंदाच्या उकळ्याच फुटल्या असतील उद्धव ठाकरे पडलेले म्हटल्यावर. त्यांनी म्हणाले असतील कुठलाही येडा आपण मुख्यमंत्री केला आहे, त्याला कळत नाही की स्वतःचा पक्ष आधी वाढवायला हवा. तर या मित्रांनो प्रकरणात झालं कसं, मुख्यमंत्रीपद तुम्हाला माहिती आहे तुमच्या समोर आहे. 2-2.5 वर्ष त्यांचं मुख्यमंत्रीपद राहिलं. त्याच्यातलासुद्धा कोरोनाचा काळ 1.5-2 वर्ष होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद उपभोगणं जे म्हणतात ते काय असं त्यांना कळलंच नाही. दुसरी गोष्ट पक्ष फुटला आणि आज त्यांच्यावर वेळ अशी आली की ते पुढच्या हयातीत पण मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकत नाही. ते आमदारच होऊ शकतात जास्तीत जास्त, इतकी त्यांच्यावर वाईट वेळ. आणि त्यांच्या मुलाचं भविष्य पण त्याने कापून टाकलं ना. आता ते कधी पक्ष वाढवतील, कधी पक्ष मोठा होईल, कधी कुठे सत्ता येईल, हे आत्ताच्या काळात सांगणं कठीण आहे.
आणि तुम्हाला माहिती आहे आताची राजकीय परिस्थिती खूप अवघड आहे. पक्ष वाढलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक स्वबळावर किंवा 2-3 पक्षाचं मिळून कडबोळ सरकार येणंसुद्धा आता कठीण झालेलं आहे. छोट्या छोट्या पक्षांचंसुद्धा सहकार्य घ्यायला लागतं. अशा परिस्थितीत हा पक्ष मोठा कधी होईल आणि नंतर त्या पक्षाची जी फळं असतात ती कधी चाखतील, हा प्रश्न आता हे केला. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वतःचंच भविष्य नाही कापलं, तर मुलाचंसुद्धा भविष्य कापलं असं म्हणावं लागेल. मित्रांनो, आता उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री नाही होता तर त्यांचा पक्ष एकसंघ राहिला असता, कारण ते पक्षाला वेळ द्यायला बांधील होते, त्यांच्याकडे तेवढा वेळ राहिला असता. एकतर त्यांचा पक्षीय कार्याचा त्यांना थोडा अनुभव होता, पक्षीय बांधणीचा थोडाफार अनुभव होता बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिल्यामुळे. तर दोन्ही दगडावर त्यांनी पाय ठेवायला गेले आणि दोन्ही दगड पायाखाली निसटले आणि उद्धव ठाकरे तोंडघशी पडले. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची प्रतिक्रिया काय? उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला मुख्यमंत्रीपदी होण्याचा, तो चांगला होता त्यांच्यासाठी, चांगला होता की वाईट होता, हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता मित्रांनो, एका मुद्द्याची आठवण करून देतो की उद्धव ठाकरे आता ज्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका थोड्या दिवसांनी लागतील, त्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतः उभे राहणार का आणि परत विधान परिषदेमध्ये येणार का, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.